नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती. आशा करते की आपण सर्वजण स्वस्त आहात आणि मस्त आहात. आज आपण सगळे मिळून एका अशा परंपरेचा अर्थ समजून घेणार आहोत जी फक्त बाहेरची आग पेटवण्यापुरती मर्यादित नाही, तर आपल्या मनातल्या वाईट भावना जाळण्याची शिकवण देणारी आहे. होलिका दहन म्हणजे वाईटावर चांगल्यांचा विजय, अहंकारावर सत्याचा विजय आणि द्वेषावर प्रेमाचा विजय. आज आपण प्रल्हाद, होलिका आणि हिरण्यकश्यपू या कथेच्या माध्यमातून होलिका दहन मार्गाचा खरा अर्थ समजून घेऊया, जो आपल्याला आजही आयुष्यात मार्ग दाखवतो. चला तर मग वाईट प्रवृत्ती जाणणाऱ्या या कथेत आपण सगळे थोडा वेळ मनाने सहभागी होऊया. होलिका दहन म्हणजे काय? होलिका दहन ही होळीच्या आदल्या रात्री केली जाणारी परंपरा आहे. याचा मुख्य अर्थ आहे वाईट प्रवृत्तीचा नाश, अहंकार, द्वेष, राग यांचे दहन, चांगुलपणाचा विजय. ही परंपरा भक्त प्रल्हाद आणि होलिका यांच्या कथेशी जोडलेली आहे. खूप पूर्वी दैत्याचा राजा हिरण्यकश्यपू पृथ्वीवर राज्य करत होता. त्याला अनेक वर्षाच्या कठोर तपस्यानंतर असे वरदान मिळाले की तो ना दिवसा मरणार, ना रात्री, ना घरात, ना बाहेर, ना मनुष्याकडून, ना प्राण्यांकडून, ना शस्त्राने, ना हाताने. या अद्भुत वरदानामुळे त्याच्या मनात हळूहळू अहंकार वाढत गेला. मी अमर आहे, मीच देव आहे, असा गर्व त्याच्या हृदयात रुजला. त्याने राज्यात फतवा काढला, माझ्याशिवाय कोणाच्याही नावाचा जप करायचा नाही. जो कोणी विष्णूचं नाव घेईल त्याला शिक्षा केली जाईल. पण नियतीचा खेळ बघा. त्याच्याच राजवाड्यात, त्याच्याच घरात त्याचा मुलगा प्रल्हाद मात्र मनापासून विष्णूचा भक्त होता. प्रल्हाद लहानसा होता. खेळण्यात, बोलण्यात, झोपताना देखील त्याच्या ओठावर एकच नाव असे, नारायण नारायण. गुरुकुलात शिक्षक जेव्हा देव म्हणून हिरण्यकश्यपूचे नाव घ्यायला सांगायचे तेव्हा प्रल्हाद शांतपणे म्हणायचा, खरा देव विष्णू आहे, तो सर्वत्र आहे. हे शब्द जेव्हा राजाच्या कानावर गेले तेव्हा त्याच्या अहंकाराला जबर धक्का बसला. माझ्या मुलानेच माझा अपमान करायचा का? रागाच्या भरात त्याने प्रल्हादाला धमकावलं, मारहाणही केली, समजवलं. पण प्रल्हादाचं उत्तर मात्र एकच असायचं, बाबा तुम्ही राजा असाल पण देव नाही. हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला संपवण्याचे अनेक प्रयत्न केले. कधी उंच डोंगरावरून खाली फेकलं, कधी विष दिलं, कधी रानटी पाण्यामध्ये टाकलं, कधी खोल पाण्यात बुडवण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्येक वेळी प्रल्हाद वाचला, भीतीने नाही तर भक्तीने. त्यावेळी तो मंद आवाजात म्हणायचा, नारायण नारायण नमः, सर्वत्र तुझाच वास आहे, माझं रक्षण कर प्रभू. हिरण्यकश्यपू अधिकच क्रोधाने पेटून उठला. तेव्हा त्याला आठवण झाली आपल्या बहिणीची, होलिकाची. होलिकेला एक विशेष वरदान मिळालं होतं. अग्नीत बसली तरी ती जळणार नाही. राजाने तिच्यासोबत कट रचला, तू प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बस, तुला काही नाही होणार. प्रल्हाद मात्र जळून जाईल. होलिकाने गर्वाने हसत मान डोलावली. तिला वाटलं आपलं वरदान आपल्याला वाचवेल. त्या रात्री मोठा अग्निकुंड पेटवण्यात आला. आग आकाशाला भिडत होती. लोकांच्या मनात भीती होती. पण राजाची आज्ञा कोण मोडणार? होलिका प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसली. प्रल्हादाचे डोळे मिटले. त्याच्या ओठावरून श्लोक उमटला, विष्णवे नमः, त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुच सखा त्वमेव. तूच माझा माता पिता आहेस, तूच माझा मित्र आणि आधार आहेस. अग्नी प्रचंड पेटला. लोकांनी डोळे झाकले आणि काही क्षणात एक अद्भुत दृश्य दिसलं. होलिकेचं वरदान, कारण ते चुकीच्या हेतूसाठी वापरलं गेलं होतं, ते निष्फळ ठरलं. ती स्वतः जळून खाक झाली. पण प्रल्हाद मात्र अग्नीच्या ज्वाळांमधून निर्भयपणे बाहेर आला. त्याच्या चेहऱ्यावर शांत स्मित होतं,
जणू अग्नीही त्याला स्पर्श करू शकला नाही. त्या क्षणी लोकांच्या तोंडून आपोआप शब्द निघाले, जय नारायण. भक्तीपुढे अग्नीही हरला. तेव्हापासून दरवर्षी ही घटना आठवण्यासाठी होलिका दहन करण्यात येते, वाईट प्रवृत्ती जाळण्याचं आणि चांगुलपणात जपण्याचं प्रतीक म्हणून. या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं? अहंकाराचा शेवट वाईटच असतो. हिरण्यकश्यपू आणि होलिका दोघीही शक्ती आणि वरदानावर गर्व करत होते, पण गर्वाचा शेवट विनाशात होतो. श्रद्धा आणि निष्ठा संकटातही साथ देतात. प्रल्हादाकडे कोणतीही ताकद नव्हती, फक्त विश्वास होता. तोच त्याच्या खऱ्या अर्थाने रक्षण करणारा ठरला. चुकीच्या कामासाठी वापरलेली शक्ती उलटी पडते. होलिकेकडं वरदान होतं, पण ते निर्दोष लोकांना त्रास देण्यासाठी वापरलं गेलं. म्हणूनच तेच वरदान तिच्या नासाचं कारण बनलं. अहो राक्षसी होलिके, प्रल्हादाय नमस्तुते. येन बुद्धसी दग्धा त्वं लोकानां हितकामया. अर्थ, हे होलिके, प्रल्हादाच्या भक्तीमुळे तुझा नाश झाला. या घटनेतून लोकांना सद्बुद्धी मिळो आणि वाईट प्रवृत्ती नष्ट होत. आग पेटली पण जळलं पाप. भक्ती जिंकली हरला प्रताप. राखेत गेला गर्वाचा डोंगर, उरलं फक्त प्रेमाचं सागर. जळू दे आज मनातला द्वेष, नको ठेवू सुडाचा क्लेश. होळी सांगते एकच गोष्ट, चांगुलपणाचा अखेर जिंकतो शेवट. आज आपण होळी पेटवताना फक्त लाकूड जाळत नाही, आपण प्रतिकारात्मकरित्या जाळतो आपला राग, आपला द्वेष, मत्सर, सुडाची भावना आणि मीच बरोबर आहे हा अहंकार, आणि यातून एक नवी हलकी सुरुवात करतो. आजच्या काळात होलिका दहनाचा सांस्कृतिक आणि मानसिक अर्थ समजून घेऊयात. होलिका दहनाच्या वेळेस पेटवलेले अग्नी हे शुद्धीकरणाचे प्रतीक आहे. आपल्या मनातील नकारात्मक भावना प्रतिकारात्मकरित्या जाळण्याचा भाव. वाईटावर चांगल्यांचा विजय. अहंकार कितीही मोठा असला तरी भक्ती, सत्य आणि सद्गुण शेवटी जिंकतात. आपल्या वाईट सवयी, राग, मत्सर, सूड यांना सोडून नव्या सकारात्मक सुरुवातीचा संकल्प मानला जातो. जळू दे आज मनातला द्वेष, राखेत जावो गर्वाचा क्लेश. होळी पेटे अंगणात, नवो उजाडो मनामनात. वाईट जळो चांगलं फुलो, प्रेम शांती जीवनात झुलो. होळी सांगते एकच गोड बोल, शेवटी जिंकतो चांगुलपणाचा मोल. होलिका दहनाची कथा आपल्याला एक साधा पण खोल संदेश देते. अहंकार कितीही मोठा असला तरी तो टिकत नाही, आणि सत्य व भक्ती कितीही लहान वाटली तरी ती हरत नाही. आज होळी पेटवताना आपण फक्त लाकूडच जाळत नाही, तर आपल्या मनातला राग, द्वेष, मत्सर, सूड यांचाही प्रतिकारात्मकरित्या त्यांनाही जाळतो. प्रल्हादासारखी श्रद्धा आपल्यात निर्माण व्हावी, होलिकासारखा गर्व आपल्यात जळून जावा आणि हिरण्यकशिपूसारखा अहंकार आपल्यापासून दूर राहावा, हीच या होलिका दहनाची खरी शुभेच्छा आहे. चला तर मग या होळीच्या अग्नीत आपल्या मनातील सगळ्या वाईट गोष्टी जाळून प्रेम, शांती आणि चांगुलपणाचा मनापासून जागा देऊया. जर ही माहिती आवडली असल्यास भक्ती आणि भोजन या चॅनलला शेअर करायला, कमेंट करायला, लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माहिती देताना काही माहितीची चुकीची गेली असल्यास मी तुम्हा सर्वांची माफी मागते. मी गायत्री आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात नवीन भक्तिमय प्रवासात नवीन कथेसह. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार. श्री स्वामी समर्थ.